साताराच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेंची आत्महत्या। पीएसआय गोपाळ बदनेने अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट, तर प्रशांत बनकरनेही त्रास दिल्याचा आरोप। शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 पीए दबाव टाकत होते। राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळेच संपदाची आत्महत्या। संपदाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप, तर मुलीला न्याय द्या, वडिलांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई, तर राज्य महिला आयोगाकडूनही दखल। मुंबईच्या काळा चौकीत प्रेम प्रकरणातून तरुणीवरती चाकू हल्ला, तरुणानं स्वतःवरही केले वार। तरुणाचा जागीच मृत्यू, तर 3 तासानंतर जखमी तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू। माझ्यावर 15 ते 20 गुन्हे दाखल करू शकता, काही अडचण नाही, धनगेकरांचा मोहळांना इशारा। उद्या नवीन ट्विट येणार, आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचाही धनगेकरांचा दावा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीझर प्रदर्शित। निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवण्याचा टीझरमध्ये उल्लेख, तर 27 ऑक्टोबरला NSCI डोममध्ये होणार मेळावा। आणि MCAच्या अध्यक्षपदाची 12 नोव्हेंबरला निवडणूक। शरद पवार आणि आशिष शेलारांमध्ये पार पडली बैठक। गेल्या निवडणुकीत दोघांचंही पॅनल आलं होतं एकत्र।